असेल तरी सुद्धा तो स्पर्श रस गंधवर्णांनी सहित असतं, त्याला म्हटलं जातं मूर्ती. मग त्या ठिकाणी आपण काल पाहिलेलं होतं की जे त्रिकोण, चौकोन, आयत वगैरे, जे गोल वगैरे असं जे असतं, तर ती आकृती त्याला म्हणायचं संस्थान. आणि त्या रूपाधिकाने सहित त्या आकाराने युक्त जो परिणाम, त्याला मूर्ती म्हणजे कौद्गलिक असं म्हटलं जातं. इथपर्यंत पाहिलं होतं काल आपण. तिसऱ्या नंबरचं वार्तिक पाहायचंय. गुणविशेष वचन ग्रहणम वा, अथवा गुणाच्या विशेषवाचक ग्रहण करायचं. ते रूप शब्द जो आहे, तर उपाधी म्हणून जे सांगितलं, तर त्या ठिकाणी गुण पण आहे, तो वर्ण गुण जो आहे त्या अपेक्षेने पण घेता येते, आकाराच्या अपेक्षेने पण घेता येते. अथवा रूपमित्यानेन गुणविशेष गृह्यते चक्षुः ग्रहण योग्य. रूप असं जे म्हणतो, तर ते गुणविशेष म्हणून ग्रहण केलं जातं, तो डोळ्याने ग्रहण करण्याची योग्यता, म्हणजे त्याला म्हटलं जातं रूप. त्याच्यात सगळे गुण येतात, परंतु काय सांगितलं की गुणविशेष वचन म्हणजेच काय घेतलं या ठिकाणी, की जो स्कंद आहे, त्या स्कंदाचा आपल्याला आकार दिसला, रंग दिसला, त्याची डिझाईन दिसली, मग त्याला आपण काय म्हणतो, आकार म्हणतो, म्हणजे काय एखादी वस्तू. परंतु गुणवाचक पण आहे, कारण स्पर्श रस गंधवर्ण हे परमाणू मध्ये गुण आहे, त्याशिवाय ते रूप किंवा वर्ण बाहेर स्कंदामध्ये प्रगट होणार, म्हणून ते गुणवाचक ह्या अपेक्षेने पण ग्रहण केलं जातं, कारण तो डोळ्याने सुद्धा ग्रहण करण्यायोग्य तो स्कंद होतो त्याच्या योग्यतेचं. म्हणजे त्यावेळेस आपण पाहतो, मग त्यावेळेस नाही का म्हणत, दिसायला सुंदर आहे, आकार चांगला आहे असं म्हणतो. आणि परत खायला पण एखादी वस्तू काय वाटतं, आता आपण बर्फीचे तुकडे केले, तर तुकडे केल्यावर चौकोनी केले तर म्हणतो अशी जरा षटकोनी किंवा काय म्हणतो, हा, तिरके करायला पाहिजे होते कापणीसारखे. मग त्यावेळेस आकार कसाही असला तरी स्वाद तोच आहे ना, म्हणजेच गुण आहे, तो गुणवाचक घेतलं, म्हणजे त्या गुणांनी असलेलं असं ते सांगितलं. ते गुणवाचक म्हणजे काय आहे, तर स्पर्श रस गंध वर्ण असल्याशिवाय ते तसा स्वाद येणार नाही. आकार कसा आहे, आता एखादी मुलगी कुरूप असते, परंतु जीव जो आहे, तो जीव तर जसा आहे तसा त्याच्यातला गुणवानच आहे. ज्ञानदर्शन त्याच्यात काही वाकडे पण आलं नाही किंवा काळे पण आलं नाही, कुरूप पण आला नाही, ती पुद्गलाची अवस्था आहे. तर पुद्गलाचा तसाही पण आकार कसाही असेल, रंग कोणताही असेल, मग तशा प्रकाराने ते घेतलं तर मग ते गुणविशेषाचं वाचक रूपी शब्द येतो. म्हणून या ठिकाणी पाहिजे की म्हणतो उस उस नाही डोंगा पर, हे उस डोंगा पर रस नाही डोंगा, म्हणजे ऊस वाकडा असला तरी रस काही वाकडा नाही, रस तर आहे तेवढा. तसं कशाही प्रकारची मुलगी असेल, काय एखादी व्यक्ती असेल, तरी सुद्धा ती पुद्गलाची अवस्था तशी होण्याची योग्यता. आणि त्याच्यातला जो गुण आहे तो स्पर्श रस गंधवर्ण, हा गुण तर जसा आहे तसाच आहे, त्याची पर्याय अभिव्यक्त होताना परिणामानुसार झालेली आहे. रसादी अग्रहणम, चौथं वार्तिक पाहिजे. रसादी अग्रहणम इति चेतन तत् अविनाभावात तत् अंतर्भाव सिद्धेहि. रसादिकाचं ग्रहण होत नाही. रूप म्हटल्यावर तुम्ही रूपीना पुद्गल हे सूत्र चाललंय ना, मग तुम्ही पुद्गलाला रूपी म्हटलं, परंतु त्यात रस गंध स्पर्श हे कुठं ग्रहण होतंय, ते ग्रहण होत नाही, फक्त रूपच म्हणजे वर्णच ग्रहण होते, रसाधिकाचं ग्रहण होत नाही, असे शंकाकाराची शंका आहे. आचार्य म्हणतात हे म्हणणं बरोबर नाही. कारण का तर तत् अविनाभावात तत् अंतर्भाव सिद्धे,
रूपाशी अविनाभाव कोणाचा आहे? रसाधिकाशी आहे. त्या कारणाने त्याचा त्याच्याशी अविनाभाव, म्हणजे जिथे रूप आहे म्हणजे वर्ण आहे तिथं बाकीचे गुण पण आहे, ते अविनाभाव रूपाने असतात. म्हणून त्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव सिद्ध झालेला दिसून येतो. म्हणजे कशामध्ये अंतर्भाव? रस वगैरे यांचा अंतर्भाव रूपामध्ये झालेला दिसून येत असल्यामुळे असं काही समजू नका त्याला फक्त रूप आणि रस नाही असं नाही, किंवा स्पर्श नाही असं नाही, तर सगळं काय आहे त्याच्या बरोबर अविनाभाव. शादेतत् गुणविशेष ग्रहणे सती रसादीनाम अग्रहणम प्रसक्तम इति तत्न किं कारणं तत् अविनाभावात् तत् अंतर्भाव सिद्धेति रूप अविनाभाविनः हि रसादयः रूपग्रहणेन गृह्यन्ते. जर तुमची अशी शंका असेल की तिसऱ्या वार्तिक मध्ये सांगितलं ना, गुणविशेषाला ग्रहण केलेलं असताना आपल्याला हे रूप आहे हे कळतं, म्हणजे त्या स्कंदाचं. मग तसं म्हटल्यावर रसादिकांचं ग्रहण होणार नाही त्यामध्ये, फक्त तुम्ही आकारच, म्हणजे आता टेबलाचा आकार सांगितला, आयत आकार आहे, मग त्यावेळेस रस कुठं ग्रहण झालं त्याच्यात? त्यावेळेस त्यात गंध वास कुठं ग्रहण झाला? किंवा स्पर्श पण ग्रहण झाला नाही. मग अशा रीतीने ते ग्रहण न होण्याचा प्रसंग येतो. तर आचार्य म्हणतात तसं नाही. काय कारण आहे? तर त्या रसात रूपाच्या अविनाभावी ते सगळे रसादी असल्यामुळे त्याचा त्यामध्ये अंतर्भाव सिद्ध होत असले, म्हणजे त्याच्याशी अविनाभाव आहे तर रूपाबरोबर रूपामध्ये सगळे अंतर्भूत होतात, सगळे गुण जे आहेच त्या वस्तूमध्ये सगळे गुण आहेत. ती स्कंदरूप पर्याय जी घेतली त्यात काही नाही असं नाही, सगळं काही आहे हे सांगितलं. रूप अविनाभाविनः हि रसादयः रूपग्रहणेन गृह्यन्ते. रूपाच्या अविनाभावी असलेले खरोखर रस वगैरे जे आहे ते रूप ग्रहण केल्यावर रस वगैरेच पण ग्रहण केलं जातं. आता पहा की आंबा एकदम पिवळा छान दिसतो, रूप पाहिलं ना, रूप पाहून तो आंबा घेतला, पण नंतर किती आंबट रस आहे त्याचा, म्हणजेच रस आहे की नाही, फक्त वर्णच नाही, म्हणजे त्याचं रूपच नाही, तर रस पण आहे. स्पर्श हा कडक आहे, एवढं सगळं बघून घेतला, बिनबिन झालेला नाही. मग स्पर्श पण आहे, वास पण घेतलाय, सुगंधी वास येतोय तरी पण आंबट आहे असं म्हणतो आपण, म्हणजे सगळं त्याच्यात अंतर्भूत झालं त्या रूपामध्ये, म्हणजे अविनाभावी असणे. आता परत शंकाकार पाचव्या वार्तिक मध्ये शंका करत आहे. इनः अनुत्पत्ती अभेदात इति चेत न कथंचित व्यतिरेक सिद्धेहि. काय म्हणतो शंकाकार? रूपीना पुद्गला, तर रूपीना म्हणताना इन प्रत्यय लावला ना रूपला, तेव्हा ते रूपीना झालं, म्हणून ते काय म्हणतात या ठिकाणी इंची उत्पत्ती होत नाही, रूपीनं करू नका. कारण का तर अभेदात ते जर त्याच्याशी अविनाभावी तुम्ही सांगितलं परमाणूशी किंवा त्या पुद्गलाच्या स्कंदाशी, ते अविनाभावी म्हणजे अभेद्रूप आहे, ते गुण आणि ते द्रव्य अभेद्रूप असल्यामुळे इंची उत्पत्ती होणार नाही, म्हणजे रूपीनं हो असं म्हणायला नको असं शंकाकार म्हणतो. तर आचार्य म्हणतात हे म्हणणं बरोबर नाही. कथंचित व्यतिरेक सिद्धी, द्रव्यापासून गुणाची कथंचित भिन्नता सिद्ध असल्यामुळे ते काही सुद्धा दोष येत नाही रूपी न करता, म्हणजे इन प्रत्यय लावताना. शात आकुतम सतीभेदे इन उत्पत्ती ही दृष्टा यथा दंड अश्य इति दंडी. आता जर तुमची अशी शंका असेल किंवा असा अभिप्राय असेल, आकृत म्हणजे अभिप्राय, काय अभिप्राय आहे की भेद असतानाच इनची उत्पत्ती होते, इन प्रत्यय लावलाय ना रूपीनं, हा मग इन ची उत्पत्ती केव्हा आहे? तर भेद असताना. मग असं दिसून येतं ज्याप्रमाणे ज्याचा दंड म्हणजे ज्याची काठी आहे त्याला काय म्हटलं जातं?
दंडी म्हटलं जातं. त्याने हातात काठी घेतली की त्याला काठीवाला म्हणतो. मग तिथं इन प्रत्यय लागला. म्हणून काय झालं की तो काठीवाला वेगळा आणि काठी वेगळी. तर भिन्न पदार्थामध्ये इन प्रत्यय लागतो. भेदामध्ये, अभेदामध्ये लागत नाही. नच तथा रूपम द्रव्यात भिन्नम अस्ति तस्यैव रूपादी पर्याय परिणामात. आणि तशा प्रकारचं रूप तर द्रव्यापासून भिन्न नाही, कारण त्याचाच तो रूपादी पर्याय परिणाम असल्यामुळे. म्हणजे काय सांगितलं, तशा प्रकारचं रूपादी परिणाम दिसून येतो म्हणून सांगितलं. कुठं? हा, यामध्ये हा, की जे रूपादी पर्याय त्या द्रव्यापासून कसा आहे, अभिन्न आहे. पर्याय म्हणा, गुण म्हणा, तो द्रव्य आणि ते एक आहे. म्हणून अभिन्नतेमध्ये हे रूपादी पर्यायाशी परिणाम असल्यामुळे, त्याच द्रव्यात असल्यामुळे तीन प्रत्यय व्हायला नको, असं शंकाकार म्हणतात. ततः इनः उत्पत्तीः न उपपद्यते रूपम येषाम अस्ति ते रूपिणः इति तत् न किं कारणं कथंचित व्यतिरेक सिद्धेहि. कथंचित व्यतिरेकाची म्हणजे भिन्नतेची सिद्धी असल्यामुळे, होत असल्यामुळे. म्हणून काय सांगितलं, इनची उत्पत्ती घटित होत नाही. म्हणजे इन तिथं लागत नाही असं सांगितलं. कारण रूपम येषाम अस्ति, ज्यांचं रूप आहे ते रूपी नाही असं जे म्हटलेलं आहे ते रूपी आहे. तर हे म्हणणं बरोबर नाही. कारण का तर इन प्रत्यय नको आहे तिथं. तर आचार्य म्हणतात हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. किम कारणम कथंचित व्यतिरेक सिद्धेहि. कथंचित द्रव्यापासून गुण किंवा पर्याय भिन्न असल्यामुळे, त्याची सिद्धी तशी असल्यामुळे पर्यायार्थिक नयाने त्याला भिन्न सांगितलं, द्रव्यार्थिक नयाने अभिन्न सांगितलं, अशा रीतीने हे सांगतात. यद्यपि पुढचं पान करेल, पान विद्या. यद्यपि उद्गल द्रव्यात अनन्य रूपम तत्परिणामात द्रव्यार्थादेशात व्यतिरेकेन अनुपलब्धेहि. उद्गल द्रव्यापासून त्याचं अनन्य रूप आहे. अनन्य म्हणजे अभिन्न रूप आहे, कारण तो त्याचा परिणाम म्हणजे स्वभाव असल्यामुळे. म्हणजे काय सांगितलं, उद्गल द्रव्यापासून म्हणजे पुद्गल द्रव्य आणि ते जे रूप आहे स्पर्श रस गंध वर्ण, तर हे त्याच्यापासून कसं आहे, अभिन्न आहे. आणि तो त्याचा परिणाम अभिन्न असल्यामुळे द्रव्यार्थ आदेशात व्यतिरेकीने अनुपलब्ध, द्रव्यार्थिक ज्ञाने त्याच्यापासून ते व्यतिरेक म्हणजे भिन्नता नाही. भिन्नतेची अनुपलब्धी असल्यामुळे म्हणजेच एक स्वरूप असल्यामुळे द्रव्यार्थिक ज्ञानी द्रव्य गुणाला सोडून राहत नाही, गुण द्रव्याला सोडून राहत नाही, अपेक्षेने एकच प्रदेश, म्हणून त्याची तशी उपलब्धी होत नाही भिन्न रूपाने. तथापि पर्यार्थिक नय विवक्षा विजृंभितैहि रूप विनाशे उद्गल अवस्थानात उत्पाद्य अनुत्पाद्यत्वात. तरी देखील काय सांगितलं, पर्यार्थिक नयाची अपेक्षा आणि त्याच्याद्वारे विजृंभित झालेलं म्हणजेच वाढलेलं किंवा विकसित झालेलं ते रूप, त्या रूपाचा नाश झालेला असताना उद्गल अवस्थानात, म्हणजे ती पर्याय रूपाचा नाश म्हणजे ती स्कंदरूप पर्याय नष्ट झाली तरी पुद्गल परमाणू तर आहे तसाच राहतो. म्हणून त्याचं अवस्थान असल्यामुळे उत्पाद्य अनुत्पाद्यत्वात म्हणजे उत्पन्न होण्यायोग्य आणि अनुत्पाद्य म्हणजे न होण्यायोग्य, अशा रीतीने म्हणजेच उत्पाद वेरूप अशा रीतीने त्याचं स्थित्यांतर सतत चाललंय. त्या अवस्थेमध्ये पुद्गल पुद्गल परमाणू कायम आहे. म्हणून त्याचा नाश झाला तरी सुद्धा ते उत्पाद्य अनुत्पाद्य ह्या अपेक्षेने पुद्गलाचं म्हणजे त्या त्या अपेक्षेने जरी विनाश झाला तरी सुद्धा पुद्गलाचं अवस्थान असल्यामुळे आदिमत अनादिमत्वात अन्वय व्यतिरेक. पुस्तक नाही का त्यांच्याकडे, नेहमीचं पुस्तक त्यांना जे देत होत
हा इकडं असेल. मग काय सांगितलं की आदिमत अनादिमतवाद अन्वय व्यतिरेक रूप वाक विज्ञान वृत्ती हेतुत्वाद इति एवं आदिभिः हेतुभिः कथंचित व्यतिरेकः सिद्ध्यति इति तत् अपेक्षः इनः प्रादुर्भावः सिद्धः. इनची व्युत्पत्ती कशी होते हे सांगितलं. म्हणजे इन कसा प्रत्यय लागतो हे सांगितलंय. आदिमत अनादिमत. आदिमान कोण आहे? सुरुवात होणारी पर्याय असते आणि अनादि कोण आहे तर द्रव्य असते. मग अशा रीतीने आदिमान आणि अनादिमानपणा असल्यामुळे पान नंबर सांगा तुमचं छोट्या पुस्तकातलं पान नंबर. तर त्या ठिकाणी आदिमान आणि अनादिमानपणा असल्यामुळे अन्वय व्यतिरेक रूप वाक विज्ञान ह्या वृत्तीला ते कारण असल्यामुळे इत्यादींच्या द्वारे इत्यादी हेतूच्या द्वारे कथंचित व्यतिरेक सिद्ध होतो. म्हणून त्या अपेक्षेने इन प्रादुर्भाव सिद्ध म्हणजे इन प्रत्ययाची उत्पत्ती सिद्ध झाली. कसं सांगितलं? अन्वय रूपाने राहणारं द्रव्य द्रव्य कायम आहे आणि व्यतिरेक रूपाने जे काही पर्याय आहे उत्पन्न होते नष्ट होते. आदिमान आहे अनादिमान द्रव्य आहे आणि आदिमान पर्याय आहे. तर त्यावेळेस त्याचं रूप त्याचं वचन त्याचं विज्ञान ह्या वृत्तीला ते कारण असल्यामुळे अशा इत्यादी हेतूंच्या द्वारे ते कथनचित भिन्न पण आहे. कोण? गुणांनी पर्याय द्रव्यापासून कथनचित भिन्न केले तर असं सिद्ध होतं. म्हणून त्या अपेक्षेने रूपीन ह म्हणताना इन प्रत्ययाची उत्पत्ती झाली हे सिद्ध आहे. म्हणजे इन प्रत्यय लावलेला काही चुकीचा नाही. रूपीन पुद्गला असं जे म्हटलेलं आहे ते बरोबरच आहे हे सांगितलं. हा म्हणजे रूपीना म्हणजे रूपीवाला. रूपीवाला पुद्गल द्रव्य आहे असं त्या सूत्राचा अर्थ. मग रूपीवाला म्हणताना जसं आपण त्यांनी काय अर्थ केला की काठीवाला म्हणतो. मग दोन द्रव्यात झालं ना, पुरुष वेगळा आणि काठी वेगळी आहे. तसं इथं कुठे आहे? उद्गल परमाणू आणि त्याची पर्याय किंवा गुण हे काही भिन्न नाही. मग अभिन्न मध्ये इन प्रत्यय होत नसतो. रूपीवाला म्हणायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे शंकाकाराचं. त्याचं एवढं उत्तर दिलं की वास्तविक रूपाने ते कुठल्या अपेक्षेने द्रव्यार्थिक ज्ञानी एक आहे परंतु म्हणजे अभेद आहे गुणांनी पर्यायाचा द्रव्याबरोबर. परंतु पर्यायार्थिक ज्ञानाने त्याची भिन्नता दाखवली. मग आता आपण पाहतो ना वेगवेगळं उदाहरण आता दिलं ना आंब्याचं की आंबा पिवळा आहे. पिवळा बघून आपण आणला पण रस त्याचा आंबट आहे. मग त्याच्याशी अविनाभावी रसगुण पण आला आणि ते द्रव्य परमाणू पण आला त्याचा वास पण आला. त्याचा स्पर्श देखील कठीण लागला. मग अशा रीतीने ते सगळं काही त्याच्याशी अविनाभाव आहे. म्हणून द्रव्य कायम राहतो. परमाणू त्यातला जरी ते आंबा संपला म्हणजे आता आंबा पर्याय राहिली नाही पण परमाणू तर राहिला ना. मग तशा पद्धतीने त्याच्याशी ते त्याचा नाश झाला तर त्याला अधिमान म्हटलं. त्या आंबा पर्याय स्कंद पर्यायाचा नाश झाला तरी त्याला काय म्हटलं? त्याचं आदिमान म्हणजे सुरुवात होते आणि शेवट होतो त्याचा. परंतु त्यातला परमाणू कायम राहतो म्हणजे अनादिमान आहे. आणि म्हणून अभिन्नतेमध्ये सुद्धा या ठिकाणी काय होतं सांगितलं इन प्रत्यय लागतो. असं काही नाही की कथनचित भिन्न तर दाखवलंच करून पण कथनचित भिन्न कथनचित अभिन्न याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की वास्तविक रूपाने अनेकांताने ह्याची सिद्धी होते. म्हणून इन प्रत्ययाची उत्पत्ती करणं किंवा तो प्रत्यय लावणं चुकीचं नाही बरोबर आहे हे सिद्ध केलं. अजून परत सांगता 6व्या वार्तिक मध्ये तेन एव व्यपदेशाच त्याच्याद्वारेच तसं कथन होत असल्यामुळे. त्याच्याद्वारे म्हणजे कशाच्या द्वारे? आता खाली 5 नंबरची टीप दिलेली आहे. तर अभेदे अपि इनः उत्पत्ती घटते इति आह.
असं तुम्ही म्हटलेलं होतं की जिथं भिन्नता असते दंड, त्यांनी उदाहरण दिलं होतं ना, काठी घेणाऱ्यालाच काठीवाला म्हणतो. म्हणजे काठीवाला वेगळा आणि काठी वेगळी आहे. तर भिन्नतेमध्ये मतू प्रत्यय लावला जातो किंवा इन प्रत्यय होतो. मग या ठिकाणी तसं नाही, असं जे म्हटलेलं होतं की द्रव्य आणि गुण एक आहे, पर्याय एक आहे, म्हणून इन प्रत्यय लावू नका. तर परत अजून खुलासा करून आणखीन एक वेगळ्या पद्धतीने सांगतात की ते नाही म्हणजे अभेदामध्ये सुद्धा काय होत आहे सांगितलं, इंची उत्पत्ती होते. असं काही नाही की सर्वथा लावायचं भिन्नतेमध्येच. तर अभेदामध्ये कसं होतं तर हे सांगितलं, अनन्यत्वे अपि लोके व्यपदेश दृष्ट आत्मवान आत्मा सारवान वृक्ष अभिन्नतेमध्ये सुद्धा लौकिकात असं कथन दिसून येते. काय दिसून येतं तर आत्मवान म्हणजे आत्मवाला आत्मा लावलं ना, आत्मा वेगळा आहे आणि आत्मवान वेगळे का नाही, मग तो प्रत्यय लावला. मग तसंच सारवाण वृक्ष, मग त्या ठिकाणी सुद्धा वान हा प्रत्यय मग तुमचा लागलेलाच आहे. मग अभेदामध्येच त्याचा वृक्ष वेगळा आहे आणि त्याचं सार वेगळं आहे का नाही. सारवान म्हणजे श्रेष्ठ झाड असं म्हणतो ना, त्यात सारभूतता आहे. मग ती सारभूतता काढून वृक्ष वेगळं होतं का तर नाही. मग तशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की अभेदामध्ये सुद्धा मतु प्रत्यय होतो. नाही आत्मनः अन्यः आत्मा अस्ति नापि वृक्षात अन्यः सारः तथापि व्यपदेशः दृश्यते. खरोखर आत्म्यापासून भिन्न आत्मा नाही आणि वृक्षापासून सार देखील त्याचा वेगळा नाही, अन्य नाही. तरी देखील असं कथन दिसून येतं, वेगळं नसून सुद्धा एकामध्ये असं कथन झालेलं दिसून येतं. त्याच्यात काही सुद्धा पडत नाही. कारण का तर कसं अभिन्नतेमध्ये दिसून आलं ते समजलं. तर उदाहरणार्थ आपल्याला आत्मा आत्मवान म्हटल्यावर एवढं लक्षात आलं नसेल तर अजून दुसरं असं अभिन्नतेचं उदाहरण घ्यायचं. काय उदाहरण घ्यायचं, तिखटवाली मिरची. मिरचीचे दोन भेद आहेत ना. कोणते दोन भेद आहेत? कमी तिखट म्हणजे जास्त कमी तिखटवाली म्हणजे अगदी फिक्की, आणि काय म्हणते ही लवंगी मिरची, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, जास्त त्याच्यात तिखटपणा आहे. मग तो तिखट काढून ती मिरची घ्या म्हटलं तर काढता येत नाही. ते आणि ते एकच आहे तरी सुद्धा आपण काय म्हणतो, ती कोल्हापूरवालीच मिरची द्या आम्हाला असं म्हणतो, कोल्हापूरवाली. मग ती मिरची तिखटवाली म्हणायचे किंवा कोल्हापूरवाली म्हणायचे. मग तशा प्रकारची मिरची म्हणताना त्या ठिकाणी ते तिखट आणि तिखटवाली काय भिन्न आहे का नाही. अभेदामध्ये सुद्धा आम्ही तशा प्रकाराने लावू शकतो, म्हणजे तो प्रत्यय लावू शकतो. किंवा आता टेबलामध्ये सुद्धा पाहिलं, कोणता टेबल आहे तर सांगितलं की सागवानी वाला टेबल आणा. सागवानी वाला टेबल आणा म्हणजे सागवानी लाकूडवाला. म्हणजेच काय झालं, सागवानी लाकूड आणि टेबल हे भिन्न झालं का, ते वेगळं करून आणलं नाही टेबल, तर ते एकमेकच आहे. तशा पद्धतीने अभेदामध्ये सुद्धा अमकेवाला छत्रीवाला म्हणताना तिथं भिन्न झालं. परंतु सागवान वालं लाकूड म्हटलं तर किंवा सागवान लाकूडवाला टेबल म्हटलं तर भिन्न झालं नाही ते त्याच्यापासून. लाकूड आणि टेबल एकच आहे. तर अशा रीतीने अभेदामध्ये सुद्धा हे लावू शकतो, हे दाखवून दिले. आता 7 नंबरचं वार्तिक. पुद्गलाः इति बहुवचनम भेद प्रतिपादनार्थम. आणि रूपिण पुद्गलाः हे सूत्र चाललंय की नाही, तर त्याच्यात मग ते पुद्गल जे वचन घेतलेलं आहे ते बहुवचन आहे. ते बहुवचन का घेतलं तर भेदाचं ज्ञान करून देण्यासाठी आहे. पुद्गलाः इति बहुवचनम क्रियते किम प्रयोजनम भेद प्रतिपादनार्थम. हे बहुवचन का केलं तर भेद दाखवण्यासाठी. भिन्नाः
इति पुद्गला हा परमाणुभेदात स्कंदभेदाच्च तद्विकल्पाः उपरिष्टात वक्ष्यन्ते. पुद्गल भिन्न म्हणजे भिन्नता कशी दाखवली? पुद्गल परमाणूपासून भिन्न असल्यामुळे स्कंदा आणि स्कंदाचा भेद असणे. जे पुद्गल दोन्हीला पण नाव दिलं, स्कंदाला पण आणि परमाणूला पण. मग त्यावेळेस सांगितलं परमाणूच्या भेदाने ते पुद्गल आणि स्कंदाच्या भेदाने म्हणजे दोन भेद करून त्याचं भेद दाखवण्यासाठी बहुवचन केलेलं आहे. परमाणू पण खूप आहेत आणि स्कंद पण खूप आहेत. हे दाखवण्यासाठी पुद्गला हा बहुवचन केलं. त्याचे भेद पुढे आम्ही सांगणार आहोत. अत्र ते आहे की पंचाष्टिकामध्येच असेल ती गाथा. सूक्ष्म बादर, बादर बादर वगैरे ते सगळे स्कंदाचेच भेद झाले ना. अशा रीतीने हे दाखवलं की भेद दाखवण्यासाठी बहुवचन केलेलं आहे. अत्र किम पुद्गलवत धर्मादीनी अपि द्रव्यानी प्रत्येकम भिन्नानी इति अत्र उच्यते. आता या ठिकाणी कोणी शंकाकार शंका करतो की पुद्गलाप्रमाणे धर्माधिक देखील द्रव्य प्रत्येक भिन्न आहेत काय असं विचारलं. म्हणजे पुद्गल आता इथं सांगितलं ना भिन्नता दाखवण्यासाठी बहुवचन केलं. मग आता पुद्गलाचे परमाणू आणि स्कंद ह्यापेक्षा भेद झाले. मग तसे भेद धर्म अधर्म आकाश वगैरे द्रव्यामध्ये आहेत का असं विचारलं त्यांनी प्रश्न. तर अत्र उच्चते त्यासाठी हे सूत्र सांगत आहेत. आकाशात एक द्रव्यानी आकाश द्रव्यापर्यंत म्हटलं की पर्यंत मर्यादा अभिविधी म्हणजे व्याप्ती घ्यायची, मर्यादा अर्थ घ्यायचा नाही. आचा काय घ्यायचं? अभिव्याप्ती म्हणजे आकाश द्रव्याला व्यापून तिथपर्यंत असा अर्थ करायचा. मग तिथपर्यंत याचा अर्थ काय आहे? तर पहिल्या सूत्राचं विसरायचं नाही. पहिल्या सूत्रात काय सांगितलं? अजीव काया हा धर्माकाश पुद्गला हा. त्यात पुद्गल घेतलं नाही, पुद्गल सोडून दिलं आणि आकाश पर्यंत एक द्रव्य आहे असं समजून. मग आकाश पर्यंत याचा अर्थ त्याच्या पूर्वीचे कोणते द्रव्य आले? धर्म अधर्म आणि आकाश पण व्याप्त झालं त्याच्यामध्ये, म्हणून हा उपसर्ग घेतला. तर मग त्या ठिकाणी हे द्रव्य एक एक आहे, अखंड आहे हे दाखवायचं. धर्मद्रव्य अखंड आहे, अधर्मद्रव्य अखंड आहे, आकाशद्रव्य अखंड आहे, पुद्गलासारखे त्याच्यामध्ये भेद नाही हे सांगितलं. अभिविधो आंग प्रयोग अभिविधी अर्थामध्ये म्हणजेच व्यापून राहणे अर्थामध्ये आंग ह्या उपसर्गाचा प्रयोग केलेला आहे. त्यातला आंग मधला य जातो निघून आ राहतो. अशा रीतीने तो उपसर्ग दाखवला. अभिविधी ही अभिव्याप्ती ही तस्मिन् अर्थे अयम अंग प्रयुज्यते तेन आकाशस्यापि एकद्रव्यत्वं संकीर्तितं भवति. अभिविधीचाच अर्थ केला अभिव्याप्ती. अभिव्याप्ती म्हणजे जे द्रव्याची नावं सांगितलेली आहेत तर ते पण त्याच्यामध्ये व्यापून राहतं. एकच द्रव्याचं नाव सांगितलं तिथपर्यंत घ्या असं म्हणताना ते आकाशच एक द्रव्य आलं इकडं नाव, मग ते सुद्धा त्यात ग्रहण करायचे. प्राक जर उपसर्ग आला तर प्राक ह्या शब्दाने काय होतं? आकाश सुटून जातं, मर्यादा आणि त्याच्या पूर्वीचे ग्रहण होत. पण इथं प्राक न घेता आंग घेतलेला आहे अभिव्याप्ती अर्थामध्ये. तस्मिन अर्थे अयम आंग प्रयुज्यते, त्या अर्थामध्ये हा आंग प्रयुक्त केला जातो. तेन आकाशस्यापि एक द्रव्यत्व म्हणजे त्याच्याद्वारे आकाश देखील एक द्रव्यपणा आहे असं सांगितलं जातं. जसं आमंत्रण पत्रिका आल्यानंतर काय सांगितलं, त्याच्यात एकाच्याच नावाने ती पत्रिका असते, जे कुटुंबातला जो प्रमुख असतो त्याच्या नावाने, पण त्यात सहकुटुंब सहपरिवार यावे असं लिहिलेलं असतं. म्हणजे काय आहे त्या ठिकाणी? त्या सगळ्याला ग्रहण केलं त्यांनी. म्हणजे कुटुंबाला एकाचं नाव असलं तरी त्या सहकुटुंब ह्या शब्दाने सगळं काही जे कुटुंबातले व्यक्ती तर सगळ्यांचं ग्रहण होईल.
तसं एक द्रव्य जे आहे त्या आ ह्या उपसर्गाने सर्व जितके आकाश द्रव्यापर्यंत सूत्र कसे संक्षिप्त असते त्यांनी नावं सांगितली नाही. धर्म, अधर्म, आकाश द्रव्य एक आहे हे सांगितलं तर विस्तार रुची वाल्यांना ते नावं पाहिजे नसतात. परंतु संक्षेप रुचीवाला समजतो आकाश द्रव्य कुठं नाव आलेलं आहे पहिल्या सूत्रात तिथपर्यंत घ्या याचा, कारण पंचमी वापरले ना आकाशात तिथपर्यंत एक द्रव्य समजा. मग तिथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत, कुठून पासून घ्यायचं तर धर्म अधर्म ही नावं पहिल्या सूत्रात आले तिथपासून हे घ्यायचं आहे. अशा रीतीने हे एक द्रव्याचं ग्रहण होतं त्यामध्ये. यदि ही मर्यादायां गृह्यते आकाशस्य अंतर्भावः न स्यात्. आणि जर त्याचा मर्यादा अर्थ केला त्या उपसर्गाचा आचा तर काय होईल आकाश, कारण दोन्ही अर्थ आहेत त्याच्यात अभिव्याप्ती पण आणि मर्यादा पण. आमध्ये ही विशेषता आहे अंग उपसर्गामध्ये. पण प्राक उपसर्गामध्ये मात्र फक्त पूर्वीच होतं ग्रहण, ह्याच ग्रहण होणार नाही. आमध्ये दोन्हीचं ग्रहण होतं म्हणून हा खुलासा करावा लागला की मर्यादा अर्थ जर ग्रहण केला तर आकाशाचा अंतर्भाव होणार नाही. म्हणजे आकाश सोडून धर्म अधर्म दोनच द्रव्य एक एक होतील असा अर्थ होतो. म्हणून सौत्रीम अनुपूर्व्यम आश्रित्य इदम उक्तम तेन धर्म अधर्म आकाशाने गृह्यन्ते. शेवटी घेतलंच आहे वाक्य त्यांनी. कारण का तर अनुपूर्वी क्रमाने, पूर्वानुपूर्वी आहे ना पहिल्या सूत्रात. सौत्र म्हणजे सूत्रामध्ये जे आम्ही ग्रंथित केलेले द्रव्य आहे ते ग्रहण करा. अनुपूर्वी क्रमाने त्याचा आश्रय करून इदम उत्तम हे सांगितलेलं आहे. ते न धर्म अधर्म आकाशाने गृह्यन्ते, त्याच्याद्वारे धर्म अधर्म आकाश ग्रहण केले जातात. मग हे 6वं सूत्र आहे आणि ते पहिलं सूत्र आहे. ह्याला आता तिथली अनुवृत्ती इथं घ्यायची म्हणजे ह्याला कोणता न्याय म्हणायचं, मंडूक प्लुत न्याय. मंडूक प्लुत म्हणजे मंडूक म्हणजे बेडूक, प्लुत म्हणजे उडी मार. तो इथं असला तर तिथं उडी मार. तसं हे पहिल्या सूत्रातली अनुवृत्ती 6व्या सूत्रात पण येऊ शकते. म्हणून या ठिकाणी त्याचा आश्रय करून असं सांगितलेलं आहे. आता समजा एका कुटुंबात पूर्वी 7 जण राहत होते, 7 भाऊ. पण आता सगळे वेगळे वेगळे आणि ते कुठल्या कुठल्या गावाला इकडं तिकडं राहतात. परंतु ज्यांनी आमंत्रण दिलेलं असतं त्यांना ते संस्कार आहेत की जे त्यांचं मुख्य कोण वडील आहे त्यांच्या नावानेच ते व्यवहार करायचे. मग वडिलांच्या घरात जे भाऊ राहतात म्हणजे जो मुलगा राहतो त्यांच्या नावाने ते पत्रिका आलेली असते, त्यात पण सहकुटुंब सहपरिवार. मग ते म्हणणार फक्त आमचं कुटुंब येणार त्याला, तर नाही सगळ्यांना ते आमंत्रित झालं. जितके जे वेगळे वेगळे राहिलेले आहेत त्या सगळ्या कुटुंब सहित या असं 7 घरासहित तुम्ही या असं सांगितलेलं असतं. म्हणजे काय आहे एका पत्रिकेतच भागवलं की नाही, तसं एका सूत्रातच भागवलं की नाही. धर्म अधर्म आकाश हे एक अखंड एक अखंड द्रव्य आहे. त्याला वेगळं सूत्र प्रत्येकाला करावं लागलं नाही किंवा वेगळी नावं घ्यावी लागली नाही सूत्रामध्ये. म्हणजे अशा रीतीने कसं आपण इथं सुद्धा शॉर्टचा व्यवहार कसा होईल ह्या पद्धतीने पाहून आणि समजेल पण ह्या पद्धतीने तो व्यवहार केला जातो. मग तशाच पद्धतीने इथं सुद्धा सूत्रामध्ये तशी पद्धता झालेली आहे हे समजून घ्यायचं आहे. एक शब्द संख्यावचन. एक शब्द जो आहे तो संख्यावाचक आहे. कुठल्या संख्या 1 2 3 वगैरे ही संख्या घेतो ती 1 पासून मोजतो. म्हणून हा एक शब्द जो सूत्रात आलेला आहे एक द्रव्याने तर ते संख्यावाचक घ्यायचं आहे. अन्य असहाय्य आदी अनेक अर्थ संभवे अपि अयम एक शब्द संख्यावचन द्रष्टव्य. अन्य म्हणजे एक शब्दाचे अन्य देखील खूप अर्थ होत. असहाय्य
ज्याला कोणाची मदत नाही तो एकटा आहे असं म्हणतो की नाही, एक आहे. मग त्याला म्हणायचं एक. एक म्हणजे प्रथम. प्रथम म्हणजे उत्कृष्ट. म्हणजे अनेक अर्थामध्ये एक शब्द येत असताना सुद्धा या ठिकाणी कोणता घ्या म्हणून सांगितलं, संख्यावाचकच या ठिकाणी ग्रहण करा. कारण आपल्याला जे प्रयोजन आहे त्यातनं तोच अर्थ बरोबर काढायचा असतो. म्हणजे किती जरी काल सांगितलं होतं ना, एका शब्दाचे अनेक अर्थ असले, अनेकामध्ये जरी तो एक शब्द जातोय, तरी सुद्धा जे आपल्याला प्रयोजनभूत आहे तेच ग्रहण करायचं आहे. मग इथं प्रयोजनभूत आहे संख्या. म्हणजे आकाश द्रव्य एक आहे अशी संख्या घेऊ. अखंड एक आहे. धर्मद्रव्य एक आहे आणि अधर्मद्रव्य एक अखंड आहे असं समजून घ्यायचं. तत्संबंधात द्रव्य शब्दस्य एकवचन प्रसंग इति चेत न धर्मादी अपेक्षया बहुत्व सिद्धेही. मग काय सांगितलं, त्याच्या संबंधाने द्रव्य शब्दाचं एक वचन होण्याचा प्रसंग येईल अशी शंका करायची शंका आहे. आता आकाश द्रव्य एक आहे असं सांगताना तुम्ही द्रव्य द्रव्यम असं म्हणायला पाहिजे. आकाशात एक द्रव्यम, कारण एक संख्या घेताना तुम्ही एक वचन ठेवलं. मग हे द्रव्याचं देखील एक वचनच ठेवायला पाहिजे. द्रव्यानी बहुवचन ठेवायला नको होतं. कारण द्रव्य शब्दाला एक वचनाचा प्रसंग आलेलाच आहे त्याच्या संबंधाने. तर आचार्य म्हणतात हे म्हणणं बरोबर नाही. धर्मादी अपेक्षया बहुत सिद्धेही. कारण जर तिथं द्रव्य म्हटलं असतं तर फक्त आकाश द्रव्यच ग्रहण झालं असतं. एक अखंड आकाश द्रव्य. धर्म अधर्म ह्या द्रव्याच्या अपेक्षेने सुद्धा आम्ही बहुवचन इथं ठेवलेले द्रव्याचं. म्हणून बहुवचनाची सिद्धी होते. शान्मतम यदि अयम एक शब्द संख्यावचन तेन सामान अधिकरण्यात द्रव्य शब्दशापी एक वचनम प्रसंग. जर तुमची अशी शंका असेल की हा एक शब्द संख्यावाचक आहे त्याच्याद्वारे समान आधार होत असल्यामुळे द्रव्य शब्दाचं देखील एक वचनाच्या द्वारेच प्राप्त होईल, ते म्हणजे एक वचनच त्याला देखील होत आहे. तत्न किम कारणम धर्मादी अपेक्षया बहुत सिद्धे. ते तुमचं म्हणणं बरोबर नाही, कारण धर्माधिकाच्या अपेक्षेने बहुवचनाची सिद्धी होत असल्यामुळे धर्मादीनी बहुनी द्रव्यानी तत् अपेक्षया बहुवचनम युज्यते एकश अनेकार्थ प्रत्यायन शक्ती योगात. धर्मादी पुष्कळ द्रव्य आहेत म्हणून त्या अपेक्षेने बहुवचन योग्य केलेले आहे. एकश अनेक अर्थ म्हणजे एकाचे अनेक अर्थ दाखवून देण्याच्या शक्तीचा योग असल्यावर, म्हणजे एक शब्दाचे देखील अनेक अर्थ होतात. त्या कारणाने या ठिकाणी असं समजू नका की एक हा एक वचनाचाच आहे. त्या ठिकाणी सुद्धा एकाचे सुद्धा अनेक अर्थ होतात. म्हणून आम्हाला फक्त प्रयोजनभूत संख्यावाचक हे आम्ही खुलासा केला, परंतु अनेक द्रव्यामध्ये आहे हे एकपणा. म्हणजे धर्म अधर्मानी आकाश यांच्यामध्ये एकपणा हे दाखवून देण्यासाठी काय सांगितलं, जशी ज्याची शक्ती आहे त्या पद्धतीने त्याचं ग्रहण केलं जातं. मग या ठिकाणी काय आहे, एक शब्दाचं अखंड एक एवढंच ग्रहण करायचं हे दाखवून देणं आमचं प्रयोजन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जरी ते बहुअर्थामध्ये जात आहे एक शब्द, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी संख्यावाचक घेतलंय. आणि द्रव्य अनेक द्रव्यामध्ये जातं म्हणून द्रव्याचं द्रव्यानी बहुवचन. तसं आता आपल्या घरातल्या लोकांची संख्या कोणाला माहित नसेल, त्यांनी संख्या समजा मोजताना एक किंवा दोन व्यक्ती वगळून टाकली तर काय होईल, त्यांचं अस्तित्व लोप केल्यासारखं होईल. म्हणून लगेच आपण काय म्हणतो, अहो ते नाही, एवढे आहेत आमच्या घरामध्ये, इतके तुम्ही जे मोजले ते चुकीचं मोजलंय, आमच्या घरात अजून दोन आहेत त्या व्यतिरिक्त. मग तसे या ठिकाणी सुद्धा एक शब्द एक एक द्रव्य कोण आहे, तर द्रव्य हे बहुवचन दाखवायचं. अनेक द्रव्य एक एक आहेत.
असं काही आकाश द्रव्य फक्त एक आहे असं नाही. तसं आम्ही एकटेच आहोत घरामध्ये असं समजूनच पुष्कळ जण चोर आल्यानंतर तो घरामध्ये तो एकटाच झोपलेला असतो. घरात पुष्कळ लोक असतील पण आता त्या दिवशी चोर आलेल्या दिवशी एकटाच असतो. मग एकटा असताना त्यावेळेस काय होतं, आता एकटा म्हटले की चोर खूप आहेत आणि ते पकडून काही पण करतील. मग त्यांनी काय केलं, अजून घरात तो शिरलेला नाही तोपर्यंत त्यांनी हका मारायला सुरुवात केली. कोणाला? उठा उठा काका, उठा उठा मामा, उठा उठा सगळेजण उठा, चोर आलेत. कोण नाही घरामध्ये. तरी सुद्धा तो का म्हणतो तसं, तर त्या चोराने पळून जावं. म्हणजे इतके लोक आहेत घरामध्ये, किती जणांची नावं घेतली. मग तसं या ठिकाणी नसताना सुद्धा तशी नावं घेतली. आता इथं तर आहेतच, आहेत म्हटल्यानंतर द्रव्याने हे बहुवचन ठेवलेलं सार्थकच आहे. मी सांगते. इंदसदवंदियानम तिरुवनहित मधुर विसदव स्वामी अंतातीत गुणानी नमो जिनानम जित भवान. काल आपण काय पाहिलं होतं, नवव्या गाथेमध्ये पण सांगितलं की सत्ता विशेष जी आहे ती ती द्रव्यापासून वेगळी होत नाही. द्रव्य आणि सत्ता अन्वय रूप म्हणजे एकार्थवाची आहे. पण 10 नंबरचा आपण काल पाहिलं होतं गाथा. तर त्या गाथेत काय सांगितलं, द्रव्याचं लक्षण सांगितलं. सत हे लक्षण सांगितलं. उत्पाद वे द्रव्य युक्त असतं ते सत असतं ते सांगितलं. आणि गुणपर्याला आश्रय देणारं असं द्रव्य असतं. अशा रीतीने सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेलं आहे. सर्वज्ञांचं का बरे नाव घेतलं आहेच ना जगामध्ये. हे द्रव्याचं लक्षण कोणी नष्ट करू शकत नाही. अनादि अनंत वस्तू व्यवस्था, पण सर्वज्ञ भगवान सांगतात असं. ते सांगतात म्हणून द्रव्य तसं तयार झालं का? असलेलं सांग, जे आहे ते त्यांच्या ज्ञानात आहे, नसलेलं ते सांगतच नाही. म्हणून याच्यातून सिद्ध काय झालं की त्यांचा पुरावा देण्याचं कारण आम्हाला विश्वास बसला पाहिजे की द्रव्याचं लक्षण असंच आहे. तर विश्वसनीय व्यक्तीचं नाव घेतलं की डोळे झाकून त्याला स्वीकारतो. तसं अज्ञा म्हणून स्वीकार केला की माझ्या द्रव्याचं लक्षण ज्ञान दर्शन सांगितलं. आत्मद्रव्य ज्ञान दर्शन वाला आहे. म्हणजे आता या ठिकाणी सामान्य रूपाने द्रव्याचं लक्षण करताना उत्पाद वे द्रव्य सांगितलं. सामान्य रूपाने गुणपर्याला आश्रय देतात ते लक्षण सांगितलं. पण विशेष रूपाने आत्मद्रव्याकडे पाहिलं तर ते साही द्रव्यात जात. आणि आत्मद्रव्याकडे पाहिलं तर माझं लक्षण ज्ञान दर्शन आहे. हे पण सर्वज्ञ भगवंतांनी पाहिलंय समयसार मध्ये. काय सांगितलं? सव्वनो नान तिठ्ठो असं सांगितलं की नाही त्या गाथेमध्ये. तू म्हणशील मी पुद्गल द्रव्य स्वरूप आहे, तर पुद्गल द्रव्य स्वरूप कसा तू आहे? भगवंतांनी तर सांगितले ओग लक्षणम, उपयोग लक्षणवाला तू आहेस, तो भगवंतांच्या ज्ञानात झळकलेला आहे. मग तर तू त्याला पुद्गल द्रव्य कसं म्हणतो? आणि जर असं असं सुद्धा तू जर पुद्गल द्रव्य म्हणजे मी आहे असं जर म्हणत असतील तर या ठिकाणी काय होईल? पुद्गलालाच निर्वाण होईल, तुला निर्वाण होणार नाही असा अर्थ होईल. म्हणून याच्यातून लक्षात घ्यायचंय की तू म्हणजे पुद्गल द्रव्य नाही असं निराकरण. मग याच्यातून सुद्धा आपल्याला अवांतर सत्ता आधीच आपल्याला 8व्या गाथेत सांगितलेलं आहे. महासत्ता अवांतर सत्ता. म्हणून आपण आपल्यासाठी विचार करायचा की ज्ञान दर्शन लक्षणवाला आहे. ते लक्षण कधीही नष्ट होत नाही. अनादि अनंत जसं आहे तसंच आहे
आणि भगवंतांनी पण हे सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी विश्वास ठेवतो. पण भगवान मानले तर म्हणजे याचा अर्थ आता दिसत नाहीत. मग दिसत नाही म्हणून काही जण म्हणतात उपलब्ध नाही सर्वज्ञ भगवान म्हणून नाहीच आहे, त्यांचा अभावच आहे, असे काही जण म्हणतात. म्हणून आम्हाला या ठिकाणी सर्वज्ञ आहेत हे कशावरून सिद्ध करायचं? 80 नंबरची गाथा सांगितली की प्रवचन सार मध्ये, जो जानबी अनंतम दव्वत गुणत्व पज्जयते सो जानबी अप्पानम मोह खलु जादी तस्सलय. माझा आत्मा द्रव्यगुण पर्यायाने सहित आहे, म्हणजे सर्वज्ञ भगवान असे होऊन गेलेले आहे. असं काही नाहीये की तुमच्यामध्ये सर्वज्ञता. मला जेवढं कळतं तर ज्ञानगुण आहे माझ्यामध्ये, मग त्यांचा पण ज्ञानगुण परिपूर्णतेला प्राप्त झाला म्हणून सर्वज्ञ असू शकतात. त्याचा अर्थच तसं समजून घेतलं की अनुमान पण केलं, प्रत्यक्ष दिसलं नाही तरी अनुमानावरून देखील आपल्याला जी सिद्धी होते. किती गोष्टी आपण अनुमानाने जाणतो. घरात धूर निघालाय, किती घाबरतो, तो कुठून धूर येते, काय झाले, लवकर बघा. मग त्या ठिकाणी लगेच पाहतो कुठेतरी गडबड झाली त्या करंट मध्ये, मग लागलेच त्याचं संरक्षण करायला. म्हणजेच अनुमान काय केलं, फक्त धूर पाहून. तेच बाहेरचा दुराळा पाहिला तर, दूर नाही दुराळा पाहिला तर अनुमान काय केलं, दुराळा म्हणजे मातीतून बैलगाडी गेलेली आहे आणि दुराळा आलेला आहे हे अनुमान केलं. आता बैलगाडी नाही दिसली तर कुठली तरी गाडी गेली, मग त्याच्यावरून समजतं की तिथं दुराळा आहे, किंवा अजून काहीतरी दुराळा होण्यासारखं काहीतरी केलंय काम तिथं, मग ते कशा प्रकारचं अनुमान करून प्रत्यक्ष करतो, इंद्रिय प्रत्यक्ष. मग तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे समजून घ्यायचं. अत्र त्रेधा द्रव्य लक्षणम उत्तम. येथे 3 प्रकाराने द्रव्याचे लक्षण सांगितलेलं आहे. सद्रव्य लक्षणम हे लक्षण आहे, द्रव्यच अस्तित्व आहे, सत्ता आहे. उक्त लक्षणाय सत्ताय अविशेषात द्रव्यस्य सत्स्वरूपम एव लक्षणम. जे सांगितलेलं लक्षण सत्तेचं अस्ति स्वरूप, तर ते अविशेष म्हणजे सामान्य असल्यामुळे ते द्रव्याचं सत्स्वरूपच लक्षण आहे. म्हणजे सत्तेपासून ते अभिन्न आहे हे समजलं द्रव्याचं लक्षण. नच अनेकांतात्मकस्य द्रव्यस्य सन्मात्रम एव स्वम रूपम यतः लक्ष लक्षण विभाग अभावः. आणि अनेकांतात्मक द्रव्याचं सत्मात्र स्वरूप आहे अशा प्रकारचं लक्ष लक्षण विभाग सत्स्वरूप सन्मात्र स्वरूप आहे द्रव्याचं. तर असं नाही की जेणेकरून लक्ष लक्षण विभागाचा अभाव होईल, दाखव अलंकार केला, अर्थात लक्ष लक्षण भावाचा अभाव होत नाही. म्हणजे अनेकांत स्वरूप द्रव्याचं फक्त सत मात्र समजू नये. कारण का सत मात्र समजलं तर बाकीचे लक्षणाने जे काय करतोय हे लक्ष आहे, हे लक्षण आहे असं भेद करून जे करतो मग ते होणार नाही. परंतु होतो का विभाग, होतो का तर त्या विभागाचा अभाव, की जेणेकरून लक्ष लक्षण विभागाचा अभाव होणार नाही. अनेकांत मात्र जर द्रव्याचं सत्मात्र स्वरूप मानलं तर काय होईल, ते स्वरूप लक्ष लक्षण विभागाचा अभाव करण्यास तत्पर होईल, परंतु तसं होत नाही असं सांगितलं. का होत नाही तर आता पहा, लक्ष लक्षण हे आपल्याला व्यवहारात प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे. कुठे चाललंय लक्ष लक्षण, स्वयंपाक करताना पण लक्ष लक्षण आहे. कुठे लक्ष लक्षण आहे की समजा आता आपल्याला भाकरी करायची आणि कणिकच ताटात घेऊन मळल्यानंतर कळलं की अरे हे तर कणिक आहे, चिकट आहे, हे भाकरीचं पीठ नाही. म्हणजे काय झालं, लक्षाकडे नीट लक्षण नीट जाणलं नाही आणि लक्षात लक्ष नाही, लक्षात लक्ष नाही म्हणून चुकलं. कारण
लक्ष काय आहे? दोन डबे वेगळे ठेवलेले, एक पिठाचं आणि एक कणकीचं. मग ते लक्ष आहे ना, आता आम्ही केलंय की त्याच्यावर नावं पण दिलेली, पण त्या लक्षात आमचं लक्ष काय लक्ष राहिलं नाही, म्हणजे सावधानता राहिली नाही. तर आम्ही चुकून कणकीचा डबा घेऊन घेतला आणि आता ते भाकरी कसं करणार, त्याची रोटलीच होणार आता. म्हणून ह्याच्यातून हे लक्षात घ्यायचे की लक्ष लक्षण भावाचा कधीही अभाव होत नसतो. कारण का तर ते बरोबर ओळखण्याचं साधन सर्व ठिकाणी आहे. किंवा आता या ठिकाणी आपण पाहतो की सार करायचं, मग ज्याचं सार करायचं आहे त्याचं लक्ष पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. काय आहे सार करण्यासाठी? कोणती डाळ निवडायची आहे, कोणत्या डाळीचा आम्ही सार करणार, मुगाच्या डाळीचा करणार की तुरीच्या डाळीचा करणार की काय अनेक डाळी मिश्रण मिश्रण करून त्याचा सार करणार. म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्याचं लक्षाला ओळखलं आणि त्याच्यातून ते लक्षण घेऊन, म्हणजे त्याचं हे लक्षण आहे. जर आम्ही हरभऱ्याच्या डाळीचं सार करायचं असेल तर ते काय करतो, त्याचं कडण काढतो, हरभऱ्याला शिजवून त्याचं कडण काढून त्याला फोडणी देऊन त्याचं सार करतो. म्हणजे त्याचं लक्षण बरोबर काय आहे की हे हरभऱ्याच्या डाळीचं कडण आहे आणि हे मुगाच्या डाळीचं निघालेलं पाणी आहे, मुगाच्या डाळीचं किंवा मुगाचं. मग त्यावेळेस त्या ठिकाणी आपण ते काय करतो, वरचं पाणी घेतो आणि मूग आहे ते सोडून देतो. त्याचं कारण का तर आम्हाला सारच फक्त पाहिजे. लक्षण म्हणजे तशा पद्धतीने जर आम्हाला सारच करायचं तर कसं पाहिजे त्याचं लक्षण? तर नुसतं मुगात पाणी घातलं आणि थोडस एक दोन उकळी आली आणि दिलं त्याचं पाणी, पाणीच पाहिजे सारच पाहिजे घ्या म्हणून सांगितलं, तर त्याला सांगितलं काय, त्याचं प्रमाण सांगितलं तर की जर तुम्हाला तशा प्रकाराने त्याचं सार घ्यायचं असेल तर 1 वाटी जर मूग घेतलं प्रमाण, तर त्याचं 16 वाटी पाणी घातलं पाहिजे. 16 वाटी पाणी घेऊन ते 16 वाटी उतरायचं नाही, तर त्याचं सार होण्यासाठी 4च वाटी उतरलं पाहिजे, तर ते सार होणार. आम्ही करतो का तसं? रंगाला म्हणतो, झालं, मूग पण शिजलेले नसतात, झालं आमचं सार म्हणून, रंगाला म्हणजे झालं सार, लाल रंग आला त्याच. तर असं सार नाही, तर त्याला त्या मुगाचं पूर्ण अर्क त्याच्यात उतरला तर ते सारभूत झालं, नाहीतर ते कडण सारभूत होत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की पूर्णासाठी शिजवलेलं जसं की डाळ असते त्याचा कसा सार असतो, तशा पद्धतीचा हा सार ह्या मुगाचा देखील निघतो. म्हणजे लक्ष लक्ष सगळ्या ठिकाणी. बाजारात गेल्यावर पण असं नाही की सेंदिलोनचा खडा आणायला निघालाय आणि आणला तुरटीचा खडा, असं होईल का? होतंय ना? का तसं होतंय? तर लक्षण त्याचं ओळखलं नाही. कारण सेंदिलोन असली, सेंदिलोन कसं असतं की किंचित गुलाबी छटा असते त्याला, सर्व म्हणजे पूर्ण नाही, किंचितच असते. पांढरा जास्त आणि गुलाबी छटा कमी. नाहीतर काय करतो, आता गुलाबी छटा बघायला जातो आणि तशा प्रकारचं सेंदिलोन काय करतो, गुलाबीच आणून ठेवतो आणि मग ते काय झालं, त्याला म्हटलं जातं कृत्रिम सेंदिलोन म्हणतात. ते नैसर्गिक सेंदिलोन खाणीतलं नाही, म्हणून ते सुद्धा त्याची परीक्षा करता आली पाहिजे लक्षणाने. पूर्ण पांढरं दिसलं, सेंदिलोनची चव म्हणजे त्याला हरेपणा आहे, परंतु पूर्ण पांढरं दिसलं तरी सुद्धा ते डुप्लिकेट आहे. पूर्ण लाल दिसलं तरी सुद्धा ते डुप्लिकेट आहे. म्हणजेच अशा रीतीने खरं आणि खोट्याचं परीक्षण करतो. लक्ष लक्ष. नारळ घ्यायचंय, कसा नारळ घेतो? वाजवून घेतो. कारण का तर खणखणीत वाजलं तर नासतं नारळ आणि बदबद वाजला तर नासतं नारळ, हे न फोडता सुद्धा कळत. म्हणून याच्यातनं आपण लक्षात घ्यायचे की लक्ष लक्षण भाव
सर्वत्र आम्ही व्यवहारात करत असतो, पण ह्याला लक्ष आणि ह्याला लक्षण म्हणत नाही. म्हणजे त्या गुणाच्या आश्रित गुणपर्याय त्या द्रव्याच्या आश्रित आहे. पण तशा प्रकारची त्या स्कंदामध्ये ती पर्याय कशी प्रगट झाली, योग्य आहे की अयोग्य आहे, हे लक्षणाने ओळखून आम्ही ते घेऊ शकतो. तसं आपल्या द्रव्याविषयी लावायचं की आपण ज्या अर्थी मला या ठिकाणी काय होतंय, शांती मिळते, म्हणजेच मी काय आहे, अनुभवलेलं आहे. हे म्हणते अनुभवलेलं आहे हे नंतर अनुमान करतो आणि प्रत्यक्ष अनुभवतो. म्हणजे अं, अशी शांती शुभासारखी तिथं नव्हती. शुद्धामध्ये जशी शांती आहे तशी शुभामध्ये नाही. आपल्याला देवपूजा करताना शांत वाटलं, स्वाध्याय करताना शांत वाटलं आणि अनुभूती घेताना पण शांत वाटलं, पण प्रत्येकाचं लक्षण वेगळं आहे. अनुभूतीची शांती आहे ती कशी आहे, ती निर्विकल्प आहे आणि ती शुद्धोपयोगातली आहे. आणि ही शुभोपयोगातली शांती म्हणजे विषय कशातून दूर झाला म्हणून, त्या तुलनेत अशुभापासून दूर झाला म्हणून तशा प्रकाराने त्यांनी शांतीचा अनुभव केला. पण ती खरी शांती नाही. जसं 105 डिग्री ताप होता आणि तो 100 डिग्रीवर आल्यावर तो खरा ताप उतरलेला नसतो, नॉर्मल झालेला नसतो. पण तरी काय म्हटलं जातं, बरं आहे आता ताप उतरलाय का पूर्ण, तरी 105च्या तुलनेत त्याला म्हणतो बरं आहे. मग तसं या ठिकाणी सुद्धा अशुभाच्या तुलनेत शुभाला बरं आहे म्हणून. पण शुद्ध उपयोग पाहिला तर त्याची तुलना कोठेच करता येणार नाही. अशा प्रकारचा परम अनुभव हा लक्ष लक्षण भावातून आपण समजून घेणं आवश्यक.